नमस्कार. आज आपण विटिक जातक या प्राचीन बौद्ध कथेबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट एका अगदी साध्या प्रश्नाभोवती फिरते, पण आपल्याला ज्ञानाच्या खऱ्या स्वरूपाबद्दल खूप मोठा धडा शिकवून जाते. ही केवळ शब्दांची लढाई नाहीये, तर त्या पलीकडच्या सत्याचा शोध आहे. तर कथेची सुरुवात होते एका अगदी साध्या, सरळ वाटणाऱ्या प्रश्नानं. गंगा म्हणजे नेमकं काय? पण हाच प्रश्न या कथेचा केंद्रबिंदू आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला वाटतं तितकं सोपं अजिबात नाहीये. हे उत्तर आहे एका फिरस्त्या विद्वानाचं. त्याने काय केलं बघा, गंगा या एकाच संकल्पनेचे 4 वेगवेगळे तुकडे केले: वाळू, पाणी आणि 2 काठ. त्याचा हेतू एकदम स्पष्ट होता. समोरच्याला शब्दांच्या जाळ्यात अडकवून निरुत्तर करायचं. तो गोष्टींना जोडत नव्हता, तर तोडत होता, जेणेकरून मूळ संकल्पनेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल. तर हा प्रश्न विचारणारा होता तरी कोण? तो होता एक फिरस्ता परिव्राजक. तो संपूर्ण भारतभर फिरायचा आणि मोठमोठ्या विद्वानांना वादविवादासाठी आव्हान द्यायचा आणि आपल्या तर्कशास्त्राने त्यांना हरवायचा. त्याचा उद्देश ज्ञान मिळवणं नव्हता, तर केवळ वाद जिंकून स्वतःची हुशारी सिद्ध करणं एवढाच होता. आणि इथेच आपल्याला या कथेतले 2 टोकं दिसतायत. एका बाजूला आहे तो अशांत फिरस्ता, जो शब्दांनी वास्तवाला तोडून पाहतोय, आणि दुसऱ्या बाजूला शांत तपस्वी म्हणजेच बोधिसत्व, जे स्थिर आणि ज्ञानी आहेत. हा वाद केवळ 2 व्यक्तींमधला नाहीये, तर 2 दृष्टिकोनांमधला आहे. जरा डोळ्यासमोर आणा ते दृश्य. गंगेच्या किनाऱ्यावर बोधिसत्वांची एक साधी पर्णकुटी आहे आणि तिथे पोहोचतो तो फिरस्ता, ज्याच्या मागे त्याच्या वादविवादांची कीर्ती ऐकून जमलेला एक मोठा जनसमुदाय आहे. सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत एका बौद्धिक द्वंद्वाकडे. हवेत एक प्रकारचा तणाव आहे, हे नक्की. फिरस्ताने एक साधा, अगदी वरोवर बघता निरुपद्रवी वाटणारा प्रश्न विचारला. पण हा प्रश्न म्हणजे एक सापळा होता. त्याला गंगा याच शब्दाला पकडून आपला युक्तिवाद सुरू करायचा होता. त्या फिरस्त्याला वाटत होतं की त्याने गंगा शब्दाची जी फोड केलीये, तो एक अभेद्य सापळा आहे. त्याला वाटलं की या प्रश्नाचं उत्तर कोणीच देऊ शकणार नाही आणि त्याचा विजय निश्चित आहे. पण कधीकधी सर्वात मोठे डावपेच हे साधेपणातच लपलेले असतात. आणि इथेच बोधिसत्वांनी सगळा डावच फिरवला. त्यांनी फिरस्त्याच्या विश्लेषणाचं खंडन नाही केलं, उलट त्यांनी त्याच्याच तुकड्यांना एकत्र आणून एक साधा पण अत्यंत शक्तिशाली प्रतिप्रश्न विचारला. एका क्षणात वादाची संपूर्ण दिशाच बदलून गेली. बोधिसत्वांच्या प्रश्नाने तुकड्यांऐवजी संपूर्ण चित्राकडे लक्ष वेधलं. ही एक अशी झेप होती जी त्या फिरस्त्याच्या केवळ विश्लेषण करणाऱ्या तर्कशास्त्राच्या खूप पलीकडची होती. आता त्याच्याकडे याचं काहीच उत्तर नव्हतं. तो शांतपणे आपला पराभव स्वीकारून तिथून निघून गेला. पण थांबा, इथे कथा संपत नाहीये. उलट इथून एक खूपच रंजक वळण येतं. कारण ही गोष्ट जी आपण आत्तापर्यंत ऐकली, ती स्वतः गौतम बुद्धांनी सांगितली होती. आणि ती त्यांनी का सांगितली? कारण त्यांच्या स्वतःच्या काळात अगदी अशीच एक घटना घडली होती. म्हणजे बघा, ती तपस्वी आणि फिरस्त्याची जी जुनी गोष्ट आहे, ती एक प्रकारची फ्लॅशबॅक होती. वर्तमानात घडलेल्या घटनेमागचं कालातीत सत्य समजावून सांगण्यासाठी बुद्धांनी ही कथा आपल्या शिष्यांना सांगितली होती. ही कथेच्या आतली कथा होती. यातून बुद्धा हेच सांगत होते की काळ बदलतो, पण मानवी प्रवृत्ती तीच राहते. आवाहन देणारा अहंकारी फिरस्ता तेव्हाही होता आणि आताही आहे. आणि त्याला हरवणारा ज्ञान, मग ते बोधिसत्वांच्या रूपात असो वा बुद्धांच्या, तेही कालातीत आहे. दोन्ही वेळेस निकाल अगदी सारखाच, एका साध्या शब्दाने ज्ञानाचा विजय. चला आता या कथेच्या अंतिम आणि सगळ्यात खोल अर्थाकडे वळूया. प्राचीन कथेत तो फिरस्ता निघून गेल्यानंतर बोधिसत्वांनी तिथे जमलेल्या लोकांना काही कालातीत श्लोक सांगितले. आता या पहिल्या श्लोकाचा अर्थ खूप खोल आहे बरं का. तो सांगतो की माणसाला जे दिसतं, जे त्याच्याजवळ आहे, ते नको असतं, आणि जे नाही त्याची तो सतत इच्छा करत राहतो. हे एक असं दुष्टचक्र आहे जे केवळ असमाधानाकडेच घेऊन जातं. आणि दुसरा श्लोक तर याच विचाराला अजून पुढे घेऊन जातो. जे आपल्याकडे आहे त्याचा आपण तिरस्कार करतो, पण खरा प्रशंसनीय तोच आहे जो कशाचीही लालसा न ठेवता आहे त्यात समाधानी राहतो. तर मग ह्या प्राचीन कथेचा आजच्या काळात अर्थ काय? खरा शहाणपणा गोष्टींचे तुकडे करण्यात नाही, तर त्यांना जोडून संपूर्ण चित्र पाहण्यात आहे. फिरस्त्याप्रमाणे कुतर्क गोष्टी तोडतो, पण बोधिसत्वांप्रमाणे ज्ञान जोडतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खरं समाधान बाहेरच्या वस्तू मिळवण्यात नाही, तर आपल्या आतल्या इच्छा कमी करण्यात आहे. तर ही कथा जाता जाता आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नासोबत सोडून जाते. आपण जेव्हा एखादी गोष्टीचं विश्लेषण करतो, तेव्हा आपण सत्याच्या जवळ जात असतो की केवळ शब्दांच्या जाळ्यात अडकून सत्यापासून दूर पळत असतो? यावर नक्कीच विचार करायला हवा.